जय हिंद. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. या कायद्यानुसार भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येऊन ब्रिटिश सरकारची या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी 15 ऑगस्ट 1947 नंतर राहणार नाही असं जाहीर करण्यात आलं. या कायद्याने भारत आणि पाकिस्तान ही दोन सार्वभौम राष्ट्रे निर्माण झाली. खरं तर भारताच्या फाळणीची प्रक्रिया अतिशय घाईघाईत झाली. यासाठी जबाबदार होता एक ब्रिटिश लॉयर ज्याचं नाव सिरिल रॅडक्लिफ. याला ब्रिटिशांनी ही जबाबदारी दिली होती. याला केवळ 5 आठवड्यांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी घडवून आणून 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायची होती. बंगालमधल्या काही जागा, नाडिया, माल्टा यासारख्या जागा तेव्हाच्या ईस्ट पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशमध्ये दिल्या गेल्या. पण तिथल्या लोकांनी आंदोलनं केली आणि 17 ऑगस्टच्या रात्री पुन्हा एकदा एक नवीन नकाशा प्रस्तुत करण्यात आला. म्हणूनच आजही बंगालमधल्या काही या भागांमध्ये 18 ऑगस्ट हा भारत मुक्ती दिन म्हणजेच इन्क्लुजन डे म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्यासाठी 2 तात्कालिक कारणं अतिशय प्रमुख ठरली. खरं तर सर्वच स्वातंत्र्य सैनिकांनी अतोनात त्याग आणि अविरत कष्ट घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण ही 2 कारणं जी त्या काळात तात्कालिक कारणं म्हणून मानली जातात ती अशी. पहिलं कारण म्हणजे 1942 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली इंडियन नॅशनल आर्मी आणि 1946 मध्ये झालेला नाविकांचा उठाव. या 2 चळवळींमुळे इंग्रजांना लक्षात आलं की आता आपण जास्त काळ भारतावरती साम्राज्य गाजवू शकणार नाही. याबद्दलची स्पष्ट कबुली पूर्व ब्रिटिश प्राईम मिनिस्टर क्लेमेन ॲटली याने त्याच्या 1956 सालच्या भारत दौऱ्यावरती दिली. भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण त्याआधी झालेलं दुसरं महायुद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेलं जागतिक राजकारण याचा भारताच्या स्वातंत्र्याशी घनिष्ठ संबंध होता. तो कसा ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. 1 सप्टेंबर 1939 रोजी दुसरं महायुद्ध सुरू झालं. त्यावेळी भारताचा व्हाईसरॉय होता त्यावेळच्या ब्रिटनच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा लॉर्ड लिनलिथगो. हा लॉर्ड लिनलिथगो विन्स्टन चर्चिल याच्याच विचारांचा होता. विन्स्टन चर्चिलला भारताचं स्वातंत्र्य मान्य नव्हतं. त्याचं एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. आय हॅव नॉट बिकम प्राईम मिनिस्टर टू प्रिसाइड ओव्हर लिक्विडेशन सेरेमनी ऑफ क्वीन्स एम्पायर. होता होता काही वर्षानंतर दुसरं महायुद्ध शेवटच्या टप्प्यात आलं. अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरल्यानंतर अमेरिका आणि युनायटेड किंगडम यांनी मिळून अटलांटिक महासागरात अटलांटिक चार्टर प्रस्तुत केलं. या अटलांटिक चार्टरचा अर्थ असा होता की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगाची रचना सामाजिक आर्थिक दृष्ट्या कशी असेल हे सांगणारं ते अटलांटिक चार्टर होतं. यातलं सर्वात महत्वाचं सूत्र होतं ते म्हणजे स्वयंनिर्णयाचा अधिकार म्हणजे वसाहतवाद संपवणे. वसाहतवाद संपवणे ही गोष्ट आता भारताला लागू आहे का? म्हणजेच ब्रिटनचं भारतावरती जे राज्य चालू आहे त्यावरती ह्याचा परिणाम होणार का? तिथला वसाहतवाद संपणार का? आणि ब्रिटन भारताला स्वातंत्र्य देणार का? या विषयावरती जगाच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली. विन्स्टन चर्चिल यांचं मत हे अटलांटिक चार्टर भारताला लागू नाही असंच होतं. पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे अमेरिकन मजूर पक्षाचा नेता सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना भारतात आणलं गेलं क्रिप्स मिशन घेऊन. या क्रिप्स मिशनने असं सुचवलं की सध्या दुसऱ्या महायुद्ध काळात ब्रिटिश सरकारला भारतीयांनी पूर्ण पाठिंबा द्यावा. युद्ध संपल्यानंतर भारताच्या वसाहतीच्या स्वराज्याचा विचार करू.
पण हे म्हणणं सुद्धा त्या काळात अतिशय हास्यास्पद होतं. कारण वसाहतीचं स्वराज्य म्हणजे ब्रिटिश जेव्हा भारतात आले त्यावेळेला भारत जसा होता, वेगवेगळ्या वसाहतींमध्ये विखुरलेला, मराठ्यांचं राज्य, राजपुतांचं राज्य, निजामाचं राज्य, त्या पद्धतीने, त्या वसाहतींच्या पद्धतीनेच भारताला स्वातंत्र्य द्यायचं, म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य द्यायचं नाही, तर ब्रिटिश भारतात आले तेव्हा जसा भारत विभागलेला होता, ब्रिटिश सोडताना देखील तो तसाच विभागून सोडायचा, असा त्याचा अर्थ होता. पण याला भारताच्या राजकीय पातळीवर इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्याकडून पूर्णपणाने विरोध दर्शवण्यात आला. कारण 1929 पासून अधिकृत पातळीवर काँग्रेसकडून संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात येत होती. संपूर्ण स्वराज्य याचा अर्थ संपूर्ण भारताचं अखंड सार्वभौमत्व. त्यामुळे हे क्रिप्स मिशन, जे भारतात वसाहतीचं स्वराज्य देऊ असं म्हणून आलं होतं, ते पूर्णपणाने अयशस्वी ठरलं. किंबहुना ते अयशस्वी ठरावं अशी राजकीय चाल विन्स्टन चर्चिल याने खेळली होती. चर्चिलने हे क्रिप्स मिशन भारतात केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाचा दबाव म्हणून आणलं होतं. हे क्रिप्स मिशन भारतातल्या काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे कसं अयशस्वी होतंय हे जगासमोर दाखवता यावं आणि भारतावरचं आपलं राज्य तसंच पुढे चालवता यावं यासाठी म्हणून खेळलेला हा डाव होता. वंगभंग चळवळीपासून म्हणजेच 1905 सालापासून ब्रिटिशांकडून भारतात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात पाचर मारणं चालूच झालं होतं. 1909 मध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिला जाणं हाही त्या पाचर मारण्याचाच एक भाग होता. भारतात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पाडून फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या प्रसिद्ध राजनीतीच्या माध्यमातून भारतातलं आपलं साम्राज्य चालू ठेवण्याचा ब्रिटनचा मानस होता. 1945 सालच्या एप्रिल महिन्यात ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळेला दुसरं महायुद्ध जोरात चालू होतं. या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन मेटाकुटीला आला होता. या 1945च्या एप्रिल महिन्यातल्या ब्रिटनमधल्या निवडणुका लढवल्या गेल्या त्या भारताच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर. चर्चिलच्या नेतृत्वाखालचा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष म्हणत होता की भारतीयांची स्वातंत्र्य मिळण्याची लायकी नाही. तर दुसऱ्या बाजूला मजूर पक्षाचं राजकीय म्हणणं होतं की बहुमताने जर आमचं सरकार ब्रिटनमध्ये आलं तर भारताला स्वातंत्र्य देण्याची पावलं उचलली जातील. अखेरीस या मजूर पक्षाचेच क्लेमेंट ॲटली निवडून आले. विन्स्टन चर्चिलचं असं म्हणणं होतं की जितका धोका या दुसऱ्या महायुद्धात हिटलर पासून आपल्याला होतो आहे, तितकाच मोठा धोका भविष्यात रशियाच्या साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट धोरणाकडून आहे. म्हणून युद्ध थांबवू नका असं त्याचं म्हणणं होतं. कारण कालांतराने रशियन साम्यवाद याच्याशी देखील आपल्याला दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे आत्ताच युद्धामध्ये हार पत्करून आणि थांबून चालणार नाही. पण ब्रिटिश मतदाराला मात्र युद्ध थांबणं हवं होतं. कारण आर्थिक आणि सैन्यबळाच्या दृष्टीनं ब्रिटन थकत चाललं होतं. त्यामुळे भारताचं साम्राज्य आता आपल्या ताब्यात ठेवणं ही फायदेशीर गोष्ट नाही हे ब्रिटिशांना कळून चुकलं. कारण भारतीय समाज जागृत झाला आहे आणि त्यांच्या मनाविरुद्ध जर आपण त्यांच्यावर राज्य चालू ठेवायचं म्हणलं तर त्यासाठी लागणारा पैसा आणि मनुष्यबळ, साधन सामुग्री आता आपल्याजवळ नाहीत. म्हणून ब्रिटिश मतदाराने मजूर पक्षाच्या क्लेमेंट ॲटली यांनाच निवडून दिलं. आता क्लेमेंट ॲटली निवडून आल्यावर त्यांनी भारतात कॅबिनेट मिशन पाठवलं. या कॅबिनेट मिशनने सांगितलं की संपूर्ण भारत हा एकसंध संघराज्य म्हणून त्याला स्वातंत्र्य दिलं जाईल. परंतु त्यामध्ये हिंदू बहुसंख्याक असलेल्यांचा एक गट, मुस्लिम बहुसंख्याक असलेल्यांचा दुसरा गट आणि इतर संस्थानांचा तिसरा गट
अशा 3 विविध गटांना त्या भारतीय संघराज्यातून फुटून जाण्याचे अधिकार दिले जातील. अर्थातच हे कॅबिनेट मिशन फसलं आणि मग अंतिमतः मॅन्डेट घेऊन आणि कालबद्ध कार्यक्रम आखून ठरलं की ऑक्टोबर 1948 पर्यंत भारताला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं जाईल. ब्रिटिश भारताचा शेवटचा व्हाईसरॉय म्हणजे लॉर्ड लुई माउंटबॅटन हा मार्च 1947 मध्ये भारतात आला. ऑक्टोबर 1948 मध्ये संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचा आदेश घेऊन उतरलेला माउंटबॅटन याने जून 1947 मध्येच फाळणीचा प्रस्ताव इंडियन नॅशनल काँग्रेसकडून मंजूर करून घेतला. इंडियन नॅशनल काँग्रेसने फाळणीला दिलेली मान्यता हा संपूर्ण देशासाठी मोठा धक्का होता. आता जागतिक पातळीला एक नवा संघर्ष उभा राहत होता. तो म्हणजे भांडवलशाही किंवा कॅपिटलिस्ट देश उदाहरणार्थ अमेरिका विरुद्ध कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी देश उदाहरणार्थ रशिया. हेच शीतयुद्धाचे पडघम होते. अशा वेळी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी शीतयुद्धाचे जे पडघम वाजत होते त्यात नव्याने स्वतंत्र झालेला अखंड भारत हा भांडवलशाही देशांची त्यांच्या अर्थव्यवस्थेची बाजू जागतिक राजकारणात घेणार नाही हे वेगळं सांगायची गरज नव्हती. म्हणून भांडवलशाही देशांना अनुकूल म्हणजेच अमेरिकेसारख्या देशांना अनुकूल असलेला अजून एक देश तिथे निर्माण करण्याचा डाव रचला गेला, ज्यामुळे भारताच्या उरावरती कायमचं शत्रुत्व राहील. भारत आणि त्यापासून फुटलेला दुसरा देश यांच्यामध्ये कायम युद्ध सुरू राहतील. त्या युद्धांच्यासाठी लागणारी सामुग्री ही पाश्चिमात्य देशांकडून पुरवली जाईल, त्यामुळे पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल. तसंच जागतिक राजकारणात भांडवलशाही देशांना अनुकूल असणारी विचारधारा असणारा देश म्हणजे पाकिस्तान तयार केला जावा असा डाव जागतिक राजकारणात रचला गेला, यात काही शंकाच नाही. अखेरीस 14 ऑगस्टच्या मध्यरात्री हाती आला तो तुटलेला रक्ताळलेला स्वतंत्र भारत. या स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर ठरला लॉर्ड लुई माउंटबॅटन. अखेरीस 14 ऑगस्टच्या रात्री युनियन जॅक उतरला आणि तिरंगा फडकला. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान यांनी त्यांचं प्रसिद्ध भाषण सुरू केलं, ट्रस्ट विथ डेस्टिनी. जगात एक नवं सार्वभौम राष्ट्र जन्माला आलं आणि 800 वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारत स्वतंत्र झाला. जय हिंद.